कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावास थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा त्या फाईल्स राहू दे आधी हे घेऊ हे घ्या ते ठेवा Hey guys, I'm back. काय ग नाही ना होतीस कुठे तू सांगणार सांगणार सगळं सांगणार. मी ना तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलंय, पण सगळ्यात जास्ती मिस केलंय जयला. त्यामुळे मला त्याच्याशी बोलायचंय. प्लीज 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 चल. काही नाही, कॉफी पिऊयात. चल. अगं नैना नैना ऐक ना, मला खरंच कॉफी नकोय. मला तरी कुठे कॉफी प्यायची आहे. मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून तुला इथे घेऊन आले. बोल. मला तुला हे सांगायचंय की तू ग्रेट आहेस. मी काय केलं? तू ते केलंयस जे मला एकटीला कधीच करणं शक्य नव्हतं. प्रेमातला आपला हक्क मागायचा कॉन्फिडन्स दिलायस तू मला. मी आधी कधीच प्रेमातल्या भांडणांना पॉझिटिव्हली घेतलं नाही, पण तू मला समजावलंस आणि त्याच्यानंतर मी गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला लागले आणि आमच्यातलं डिस्टन्स कमी झालं. म्हणजे अजून पूर्णपणे संपलं नाहीये, पण किमान एकमेकांना समजून घ्यायची सुरुवात तर झालीये. गुड. पण ह्या सगळ्यात मी खरंच काही नाही केलंय. हे बघ नाही ना, मी तुला 4 गोष्टी समजावून सांगितल्या, त्या तू मनावर घेतल्यास म्हणून तुमच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मी फक्त तुमच्या दोघांबद्दल काहीतरी वाटलं म्हणून बोलायचं काम केलं. हे असं बोलणारी माणसंही खूप कमी असतात जय. आता आजकाल मदत म्हणून केलेल्या गोष्टीचंही क्रेडिट घेतात लोक. असा कसा आहेस रे तू? मी असाच आहे. म्हणजे बघ, प्रेमात होणारे वाद, मग नंतर आलेला अबोला बघितला ना की कुठेतरी गैरसमज नावाचा व्हायरस दोघांपैकी एकाला पकडणार, मग ते नातं संपणार याची भीती वाटायला लागते मला. तुमच्या बाबतीत मला तेच जाणवलं म्हणून तुला 4 गोष्टी सांगितल्या, इतकंच. आणि तू ज्या 4 गोष्टी सांगितल्यास त्याच्यामुळेच माझं पॅचअप झालंय. आता आम्ही ठरवलंय, आम्ही दोघंही एकमेकांवर अजिबात संशय घेणार नाही. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. सो परत एकदा थँक्स. युअर वेलकम. आणि परत काही लागलं तर फोन कर फक्त. हाय. हे हाय बाय जरा जास्तच होत आहे. हेच सांगायला आले मी. म्हणजे मला कळलं नाही. तू जयला मिठी मारलीस आत्ता.
हा मग प्रॉब्लेम आहे. लास्ट वॉर्निंग आहे, हे नाही चालणार मला. हो वॉर्निंग. तू कोण मला वॉर्निंग देणारी? तू कोणाशी बोलतीस कळतंय का? अगं मी जुई नाहीये. मी पण जुई नाहीये. ऑफिस मधले बाकीचे लोक बिचकून वागत असतील तुला, मी नाही. मी कुणाला हाय करायचं, कमी करायचं की जास्ती करायचं, हा माझा प्रश्न आहे. तू ऑर्डर्स नाही द्यायच्यास मला. बॉस नाहीयेस ना तू माझी. जयच्या सपोर्टमुळे उडतीयस. पडशील लवकरच. काय काय चाललंय काय? हा, हे ऑफिस आहे. निदान मी तरी तसा मानतो, तसंच ते लोकांनाही वाटायला हवं नाही का? चला आपापल्या जागेवर जा. मला काही सूचना द्यायच्या आहेत. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सर 3 दिवसांसाठी कॉन्फरन्सला गेलेले आहेत. तेव्हा जानेवारीत जाणारी काश्मीर टूर आपल्याला अनाऊन्स करायची आहे. स्पेशल ऑफ सीझन डिस्काउंट ऑफरवर. तेव्हा त्यासाठी लागणारे डिटेल्स हे आपल्याला उद्यापर्यंत सरांना मेल करायचे आहेत. त्यांनी अप्रुव्हल दिलं की मग आपण बुकिंग्स ओपन करू शकतो. ओके. आणि ह्या प्रोजेक्टच्या इन्चार्ज आहेत मिस आदिती दाभोळकर. आणि या कामात त्यांना मदत करणार आहेत जय आणि जुई. सो आदिती मॅडम, ऑल दी बेस्ट. तुम्ही तुमच्या टीमला घेऊन कामाला सुरुवात करा. हो. आणि हो, तुम्हाला तिघांना ऑफिसला लवकर यायला लागेल आणि उशिरापर्यंत थांबायलाही लागेल. कारण काही टार्गेट्स पूर्ण करायला लागतील. लवकर जाता येणार नाही. तेव्हा सगळे डिटेल्स हे ताबडतोब मेल करा. मिस्टर जय, तुमचा आय कार्ड कुठे आहे? मी तेच म्हणालो मग शादी दिला. कदम काका, ही फाईल
तिथेच राहिली होती. अरे बरं झालं, हे शोधत होतो मी, महत्वाची आहे. ती स्ट्रिंग तुटली आहे आय कार्डची. मी बनवून घेतो आणि घालतो. अदिती मॅडम, फक्त 1.5 महिना आहे आपल्या हातात, तेव्हा त्याची पब्लिसिटी करून आपल्याला टूर बुक करायची आहेत. एक प्रिंट ऍड बनवून द्या, त्यात तुमचा, जयचा आणि जुईचा पर्सनल नंबर सुद्धा टाका. आणि काय आहे, उद्यापासून जाहिरात सुरू करायची आहे. 1 मिनिट सुद्धा वाया घालवायला नाहीये आपल्याकडे. ओके? हो. मिस अदिती, येस. ही फाईल जरा बघून घ्या ना. हा. अरे हे काय? गिफ्ट आहे तुझ्यासाठी. सणासुदीला कोणी गिफ्ट देतं, पण आपल्याला काय गिफ्ट मिळतं ह्याच्यावरनं गिफ्ट देणाऱ्या माणसाला आपली किती काळजी आहे ना ते कळतं. म्हणजे आता हा मफलर. मला वाटलं असतं तर मी तुला एखादा शर्ट वगैरे देऊ शकले असते, आणि मी तुझ्या जागी असते तर मला त्याचं काही वाटलंही नसतं. पण आता थंडी येणार आहे ना, मग थंडीसाठी हा मफलर. पण कशाला, ह्याची काही गरज नव्हती अशी. अरे असं काय? नाही ना, काय प्रूफ काय करायचं? मला कुणालाच काहीच प्रूव्ह करायचं नाहीये, कारण मुळात बेस्ट फ्रेंड्स एकमेकांना काहीच प्रूव्ह करत नाहीत. आणि दुसऱ्या कुणाला काही प्रूव्ह करायची गरज नाही. हा बदल केव्हा आणि कसा झाला सांगशील? हा बदल जयमुळे झालाय, नेमका कधी ते नाही माहिती.
हा वहिनी बोला. कशी आहेस ग? मी ठीक आहे. हेच विचारायचं होतं. ते एकाच घरातल्या दोन्ही सुना एकाच वेळी अण्णांच्या शेजारी नकोत ना ग? म्हणजे माझा आवाज तुला वेगळा वाटत नाहीये का ग? नाही. ते मी दाखवत नाहीये ना म्हणून. पण मला ना अजिबात बरं नाहीये माहितीये का? तब्येतीची वाटच लागलीये माझ्या. म्हणून मी ठरवलंय की काही दिवस माझ्या आईकडे जाईन. का? कारण मी इतकी निष्ठूर नाहीये ग. म्हणजे तू इथे येऊन कुणाकुणाच्या तब्येतीचं बघणार ना? तुझ्या अण्णांचं जेवण खाण, माझं पथ्य पाणी, परत तुमच्या दोघांचे डबे आहेत, यांचा डबा, चिनूची सगळी धावपळ. मग माझ्या आजारपणाची तुला अडचण नको ना ग. म्हणून मी खूप विचार केला आणि ठरवलं की मीच आईकडे जाते. खरं तर विचारायला नको तरी विचारते. हा, येशील ना ग इकडे काही दिवस? हो. ए, तू काम कर ऑफिसचं. खूप काम असेल ना बाई? नाहीतर म्हणशील मेली कामाच्या वेळी फोन करून अजून कामं सांगते. ठेवते. हा हा. आता कॉफी प्यायचा मूड आलाय. जुई तू घेणार? अरे तू बस ना. मी आहे ना, मी आणते. आदिती तू घेणार? नको थँक्यू. आले. जय, वहिनी विरारला बोलवत होत्या मला. हो. मी आजच जाऊ का विरारला? एक म्हणजे अण्णांची काळजी वाटते म्हणून विचारते. अरे ती थांब जरा. वहिनीचं बोलणं इतकं मनावर घेऊ नकोस. लगेच आजच जायची काही गरज नाही. आपण घरी जाऊन बोलूया त्या विषयावर. मी बोलतो वहिनीशी. मी तिला सांगतो तू उद्या सकाळी येशील म्हणून. आदू काय झालंय? हा, वहिनी अजून काही बोललीये का? नाही, काही नाही. तू इतकी का नाराज आहेस? वहिनींच्या बोलण्यावरून अण्णांना असं नाही ना वाटणार की आपल्याला त्यांची काळजीच नाहीये? अण्णा एकटे असतात ना रे तिथे. त्यांच्या मनात काय काय विचार येत असतील हे आपल्याला कसं कळणार? अण्णा जर दुखावले गेले तर ते कायमचे दूर नाही ना जाणार आपल्यापासून. नाही, असं काही होणार नाही. आपण बोलूयात ना या विषयावर नंतर. आता तुम्हाला माझा आय कार्ड दे, ती जुई येईल एवढं. हो.
थँक्यू. आदिती मॅडम, आपला पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे तुम्ही जरा सांगता का? ओके. हा मॅडम झू मी थांबू का? कशाला? तेवढंच तुम्हाला सोबत होईल ना? नाही उशीर झाला तर आहेत ना जय सर, ते सोडतील मला. हा, नाही तरी थांबलो असतो मॅडम. म्हणजे बघा, तांगडे खरंच नको. अहो म्हणजे असं काही असतं तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला? ठीक आहे मॅडम, भेटू उद्या सकाळी स्टॉपवर.